महाआघाडी 95 जागांवर आघाडीवर तर प्रशांत किशोर यांचे 4 उमेदवार सुरुवातीपासूनच इथे आघाडीवर आहेत। भाजप 68 आणि आरजेडी 70 जागांवर इथे आघाडीवर आहे। हे आकडे जसे बदलतील तसे वरचे एनडीए आणि महाआघाडीचे देखील आकडे बदलत आहेत आणि त्यामुळे संभ्रम आहे की नेमकं काय होणार। बिहारमध्ये अजूनही लढाई संपली नाही। 237 जागांचे कल हाती आले, त्यामध्ये भाजप 68, जेडीयू या ठिकाणी 58। तर बिहार कुणाचं तारापूर मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय की चौधरी या ठिकाणी पराभूत पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत या ठिकाणी की एनडीए 137 आणि महाआघाडी ते 96 जागांवर आघाडीवर आहे। तर आरजेडीचे उमेदवार इतलाल यादव आघाडीवर आहेत। एक आघाडी कोणाची आहे ते देखील आपण आपल्या या स्क्रीनवर इथे पाहतोय। आकडा जो आहे तो वेगानं बदलतोय। जे वाढीव मतदान झालं ते मतदानाचा फायदा नेमका कुणाला झाला हे चित्र जे आहे ते अवघ्या काही तासामध्ये स्पष्ट होईल। सध्याचे जर आकडेवारी आपण पाहिली तर एनडीए 138 जागांवर आघाडीवर आहे आणि महाआघाडी जी आहे ती 96 जागांवर सध्या आघाडीवर आहे। 10% वाढीव मतदान झालं। हे मतदान जे आहे ते महिला मतदारांचं होतं असं सुद्धा बोललं जातंय। महिला मतदार कुणाच्या बाजूने तर नितीश कुमार यांच्या बाजूने अशी सुद्धा चर्चा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली। तारापूरमध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सम्राट चौधरी उपमुख्यमंत्री ते सध्या आघाडीवर आहेत आणि त्यांच्या विरोधात असलेले अरुण शहा हे सध्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। इथे सम्राट चौधरी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत आणि ते आघाडीवर आहेत। याआधी विधान परिषदेवर होते। 15 वर्षांनंतर ते निवडणूक लढवत आहेत आणि इथे सम्राट चौधरी हे आघाडीवर आहेत। तर तिथले विद्यमान आमदार जे आहेत ते मात्र तिथे आता पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहेत। एनडीए 138 आणि महाआघाडी 96 जागांवर आघाडीवर। हे आकडे सातत्याने बदलत आहेत। तिथे आपण पाहतोय एनडीए 138 तर आघाडी आता 95 जागांवर आघाडीवर। नक्कीच मोठी रस्सीखेच जी आहे ती सध्या आता या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं। एनडीए 139 जागांवर आघाडीवर आहे तर महाआघाडी 95 जागांवर सध्या आघाडीवर आहे। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये एक मोठी रस्सीखेच। बिहार नेमका कुणाचं, राजदचं, जेडीयूचं की भाजपचं, एनडीएचं की महाआघाडीचं याचा फैसला आता काही तासामध्येच होणार आहे। एनडीए मध्ये आपण पाहिलं तर भाजप मागच्या जागांहून कमी जागा मिळताना इथे दिसते। 68 जागांवर भाजप आघाडीवर तर नितीश कुमार यांची जेडीयू मात्र मागच्यापेक्षा जेडीयूच्या जागा वाढताना दिसत आहेत। 59 जागांवर जेडीयू या ठिकाणी आघाडीवर आहे तर एलजेपी या ठिकाणी 10 जागांवर आघाडीवर तर काँग्रेस 16 जागांवर, आरजेडी 70 आणि प्रशांत किशोर यांची जेएसपी या ठिकाणी 4 जागांवर आघाडीवर आहे। वरचे आकडे पाहिले तर एनडीए 139 आणि महाआघाडी 95 जागांवर आघाडीवर। 239 जागांचे कल हाती आलेत। 4 जागांचे फक्त कल आता बाकी आहे। अलीनगर मधली ही लढत आपण पाहतो। मैथिली ठाकूर या आघाडीवर आहेत तर विनोद मिश्रा अनुभवी नेते आहेत, अनुभवी आमदार आहेत, ते या ठिकाणी पिछाडीवर आहेत। मैथिली ठाकूर यांच्या उमेदवारीला सुरुवातीला विरोध झालेला होता, मात्र अमित शहा यांनी मैथिली ठाकूर या लोकगायिका आहेत, जेनझी उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी या ठिकाणी सभा घेतलेल्या होत्या आणि मैथिली ठाकूर यांच्यावर विश्वास दाखवलेला होता। मैथिली ठाकूर या सुद्धा प्रचारामध्ये तितक्याच सक्रिय झालेल्या होत्या। आणखी एक महत्त्वाची बातमी, नेते बनलेले राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर राजकारण सोडणार का? आतापर्यंतच्या कलानुसार प्रशांत किशोरांचं भाकीत हे खोटं ठरलेलं आहे। जेडीयूला